ओके. तो हा सर्वात आधी की आपण आजचा जो क्लास आपण ज्याला हेडिंग दिली आहे आजच्या क्लासची, लेवल 4 ॲडिशन कन्सेप्ट क्लिअर करायची आपल्याला, इकडे लक्ष द्या. आणि म्हणून कालपर्यंत जी काही आपण प्रॅक्टिस केली होती, जेवढे लेवल 4 पर्यंतचे जे काही ॲडिशन अप्रोचेस आहेत किंवा फॉर्म्युलेज आहेत, कुठलाही अंक जर आपण म्हटला की साधारण 0 to 9 या अंकांसाठी आपण एक थेरी बघितली होती कालपर्यंत, की जर 1 असेल तर 1 साठी डायरेक्ट अवेलेबल असतो. मनातल्या मनात सर्वांनी बोलायचंय प्लीज माझ्याबरोबर. 1 असेल तर 1 सम टाइम डायरेक्ट अवेलेबल, सम टाइम इन हाऊस आणि सम टाइम नेक्स्ट हाऊस. एवढे प्रकारचे 3 गोष्टींमधून किंवा 3 ऑब्झर्वेशन मधून आपल्याला जावं लागतं. म्हणजे जर डायरेक्ट +1 आला ऍप्लिकेशन, तर कधी कधी डायरेक्ट अवेलेबल असू शकतो, कधी कधी इन हाऊस असू शकतो आणि कधी कधी नेक्स्ट हाऊस असू शकतो. हे परफेक्ट ऍप्लिकेशन करावं लागतं. जो वनला रूल आहे तोच 10ला पण रूल आहे. लक्षात आहे मला काय म्हणायचं, तोच 10ला पण रूल आहे आणि तोच 100ला पण आहे आणि तोच 1000ला पण रूल आहे. 1000ला बोलतोय मी. 100ला पण तोच रूल आहे, 10ला पण तोच आहे आणि 1000ला पण तोच आहे. टू बद्दल जर बोलायचं असलं तर टू ची पण थेरी सेम आहे. सम टाइम डायरेक्ट अवेलेबल, मनातल्या मनात बोलायचे सम टाइम डायरेक्ट अवेलेबल, सम टाइम इन हाऊस फॉर्म्युला आणि सम टाइम नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. याच क्रियेतून आपल्याला जायचंय. सेम ऍप्लिकेशन 20 साठी आहे, सेम ऍप्लिकेशन 200 साठी आहे, सेम ऍप्लिकेशन 2000 पण आहे. जो काही आपल्याला करायचंय प्रत्येक रॉडवर एक तर तो अंक डायरेक्ट अवेलेबल असेल किंवा त्या अंकामध्ये त्या रॉडवर इन हाऊस फॉर्म्युलामध्ये ऍप्लिकेशनमध्ये कम्प्लीट होईल किंवा नेक्स्ट हाऊस मध्ये तो कम्प्लीट होऊ शकतो, म्हणून नेक्स्ट हाऊसचा फॉर्म्युला वापरावा लागेल. फॉर एक्झाम्पल 3000 आहे आपल्याकडे आणि 3000 मध्ये आपल्याला जर 2000 ऍड करायचं असेल, प्लीज इकडे लक्ष द्या. 3000 आहे आणि 2000 ऍड करायचं असेल तर सिंपल -3 +5 ऑन 1000 रॉड. लक्ष द्या काय बोललो मी, -3 मग -3000 +5000 खूप हेवी होऊन जातं. ब्रेन म्हणतं नाही, सिम्पलिस्ट व्हिज्युअलाइज करा. -3 +5 ऑन 1000 रॉड. आन्सर इज द 5000, कारण त्याच्या पोझिशननुसार सिंपल तुम्हाला दिसेल 5000. क्लिअर झालं कन्सेप्ट? एग्री विथ मी? पुढे जाऊया. 3 साठी पण सेम रूल, 4 साठी पण सेम रूल, डायरेक्ट अवेलेबल, इन हाऊस आणि नेक्स्ट हाऊस. 4 साठी पण सेम. 5 साठी आपण आतापर्यंत बघितलं होतं की 5 सम टाइम डायरेक्ट अवेलेबल आणि सम टाइम नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. दोनच कंडिशन आहेत 5 साठी. मात्र 6 मध्ये आपल्याला थोडंसं कॉम्बिनेशन करावं लागतात, म्हणून 6चे काय काय पॉसिबिलिटीज इकडे लक्ष द्या. समटाइम डायरेक्ट अवेलेबल, कधी कधी डायरेक्ट अवेलेबल असू शकतो, कधी कधी नेक्स्ट हाऊस असू शकतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 24 आहेत आणि मला +6 करायचं आहे, तर मी +6 साठी काय करेल, युनिट रॉडवर जाईल. देर इज अ डायरेक्ट अवेलेबल, नो. मग माझ्याकडे फॉर्म्युला काय, -4 +10, आन्सर इज द 30. 24 होता तर 30 झाला. क्लिअर आहे? दिस इज अ नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. पण माझ्याकडे जर 25 आहे, प्लीज इकडे लक्षात द्या, 25 आहे आणि जर मला +6 करायचं आहे, तर दॅट टाइम पुन्हा परत तोच फॉर्म्युला बोलायचा, -4 +10. मग -4 साठी मात्र आपल्याला आपल्याला +1 -5 करावा लागतो. लक्षात येत आहे? +1 -5 ही क्रिया आपली होते -4 साठी होते आणि याच क्रियेला आपण कॉम्बिनेशन म्हणतो. म्हणून इथं मात्र सर्वांनी सावध राहायचं की जी ऍक्शन आपल्याला करायची, मला +6 करायचं आहे, तर +6 साठी आपण युनिट रॉड करेच गेलं पाहिजे, कारण 6 हे ऍप्लिकेशन कुठल्या रॉडवर होतं, युनिट रॉडवर होतं. एक तर युनिट रॉडवर डायरेक्ट अवेलेबल असेल किंवा त्याचा फ्रेंड -4 डायरेक्ट अवेलेबल असेल, म्हणजे -4 डायरेक्ट अवेलेबल करण्यासाठी असेल, किंवा नसेल तरी तेच बोलायचं तिथं -4. युनिट रॉडला कमांडच फक्त द्यायची, -4 -4 -4. मग तो आपोआप टर्न आउट झाला पाहिजे, आपोआप ऍक्शन झाली पाहिजे तिथं. काय झाली पाहिजे, +1 -5. हे मात्र कंजूशी करू नका. मी तुम्हाला बोललो होतो ना की रिदमिक बोला, कंजूशी करू नका. ती कंजूशी तेव्हा व्हायला नको पाहिजे होती, आणि जर केली नसेल तर आपोआप आता ती ऍक्शन मध्ये येईल. ब्रेन तुम्हाला सपोर्ट करेल. रिकॉल सेन्स, आपण रिकॉल करतोय की मला काय ऍप्लिकेशन करायचंय, मला जे ऍप्लिकेशन करायचंय त्याचा मी आठवण्याचा व्यायाम करतोय, म्हणून याला रिकॉल सेन्स स्ट्रॉंग होतो.
जसं मी सांगतो की जर मला पेन्सिल शार्प करायची असेल तर आपण शार्पनरचा वापर करतो. तसं जर माझी बुद्धी जर मला शार्प करायची असेल तर बुद्धीचा पण व्यायाम असला पाहिजे, बुद्धीला पण मशागत असली पाहिजे. तर ती मशागत असते आठवण्याचा व्यायाम. त्याला आपण म्हणायचो चिंतन आणि मनन करा. लक्ष द्या मला काय म्हणायचं. मराठीमध्ये एकदम छान आहे, चिंतन आणि मनन करणं. आता हे चिंतन आणि मनन लहान वयात मला कशाबरोबर खायचं आणि कसं करायचं कधीच आयुष्यात समजलं नाही. पण जसं जसं मी समजत गेलो, जसं जसं मी अबॅकस शिकलो, तेव्हा मला लक्षात आलं की चिंतन मनन म्हणजे काय, की 108 मण्यांची माळ घेतली आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जे काही गुरुमंत्र असेल, कोणीतरी गुरु असतो, कुठेतरी आपण दीक्षा घ्यायला जातो आणि ते गुरु म्हणतात काहीतरी समथिंग, मला माहित नाही बाबा. कारण माझे म्हणतात ना की पायलेचे 15, आमच्या आयराणीत म्हण आहे पायलीचे 15, म्हणजे एक ना धड भाराभर. काही पण किती तुम्ही भेटले तर तुम्ही माझे गुरु, तुमच्याकडनं मला काही शिकायला मिळालं तर, म्हणजे पायल्याचे 15. जेवढे भेटत गेले तेवढे आपले सर्व गुरु. म्हणून आपण काय कोणाकडनं दीक्षा घेतली नाही. आपण मात्र एकच दीक्षा घेतली आई बापाच्या डीएनए मधून, की कष्ट करायचं, मेहनत करायचं, संघर्ष करायचं. संघर्षासाठी रोज सकाळी उठायचं आणि दिवसभर संघर्ष मेहनत करायचं आणि निर्माण करण्याचं. तर हे राष्ट्र निर्माण होऊ शकतं. हे मात्र आपण आपल्या आईवडिलांच्या डीएनए मधून घेतलंय. म्हणून आपण असं म्हणतो, की जर आपण दीक्षा घेतली, म्हणजेच काय, की 108 मण्यांची माळ जपायची म्हटली, तर त्याला चिंतन आणि मननाची सांगड असते. की अरे बाबा, हा मंत्र जपत असला म्हणजे तू एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होतील, इकडे-तिकडे मन भटकणं कमी होईल आणि घरात शांतता नांदेल किंवा ते तू करत असल्यामुळे बाकीचे शांतता ठेवतील. आणि मग त्यानिमित्ताने सारं गाव म्हणेल, की बघा हा हा व्यक्ती माळ जपायला लागला तेव्हापासून घरात शांतता नांदायला लागली. ही अशी लिंक असते सर्व अध्यात्माची किंवा आपल्या कृतीतून लिंक असते. तीच कृती मी इथं तुम्हाला सांगतोय, बाकी काही नाही. ओके. सो पुन्हा परत 6 बद्दल बोललो होतो आपण, 7 बद्दल सेम कंडिशन. प्लीज इकडं लक्ष द्या. 7 बद्दल सेम कंडिशन, सम टाइम डायरेक्ट अवेलेबल, सम टाइम नेक्स्ट रॉडवर अवेलेबल. फॉर एक्झाम्पल 29 असेल, 29 असेल आणि 29 मध्ये आपण +7 करायचं म्हटलं तर आपण पुन्हा करू -3 +10. म्हणून आन्सर इज द 36 आपल्याला दिसू शकतं. क्लिअर आहे? 36 दिसू शकतं. पण आता 36 मध्ये पुन्हा परत +7 करायचंय. करू करू शकता तुम्ही बघा, 30 आणि 6 आणि पुन्हा परत 7 करायचंय. बट 7 साठी आपल्याला इथं कॉम्बिनेशन वापरावं लागेल आणि कॉम्बिनेशन असतो -3. माझा आहे ना काहीतरी कॅमेराचा माझा अ, हे होतंय माझं. मला कन्फ्यूज होतोय मी या कॅमेराबद्दल. पुन्हा परत 36, 36 आणि +7 करायचं होतं. म्हणून आपण ठरवलं की मायन -3 +10. आन्सर इज द 43. आन्सर इज द 43. बरोबर ना? माझं आहे ना का मला कन्फ्युज होतं काय माहित. 2 मिनिट. येस सर. येस सर, कॅमेरा काहीतरी हे. का बा उलट दिसतंय का तुम्हाला? उलट दिसतंय? नाही सर. हा, मग ठीक आहे. परत करा सर. नाही, ठीक आहे ना. हा, 36, 36 आपण असं ठरवलं होतं ना. आणि हो, आपण बरोबर सांगितलं आहे होतं की +7 साठी -3 +10. आन्सर इज द 43. आन्सर इज द 43. बरोबर ना? प्रियंका ताई, बरोबर ना? 43 करेक्ट. ओके. ओके. सो अशा पद्धतीने आपण 7चं समजलं. 8 बद्दल पण तसंच होतं. 8 बद्दल काय बोललो, की समटाईम डायरेक्ट, समटाईम बोला बरोबर माझ्याबरोबर, समटाईम नेक्स्ट हाऊस आणि समटाईम कॉम्बिनेशन. सो आपण आता मला वाटतं आपण प्रॅक्टिकलकडे जाऊ. आणि म्हणून आज च्या क्लासमध्ये आपण सर्वां तुमच्या मार्फत, तुमच्या तुमच्या मदतीने हे कॅल्क्युलेशन आपण बनवले. जे कोणी व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतील आजचा क्लास, त्या सर्व ताईंना पुन्हा परत रक्षाबंधनाच्या या पवित्र आपल्या भाऊ बहिणीच्या बंधनाचा दिवस आहे आपला उद्या. म्हणून आपण 1 महिना कंप्लीट करतोय की क्लासला सुरू करून. आपण गुरुपौर्णिमेच्या औचित्यानंतर, मला वाटतं गुरुपौर्णिमेनंतर आपण क्लास सुरू केला होता. आणि बरोबर आज 1 महिन्यामध्ये आपण जवळजवळ लेव्हल 4चा ॲडिशन अप्रोच कंप्लीट करतोय आज.
आणि या रविवारी आपण लेवल 2 ची एक्झाम कंप्लीट करणार आहेत आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण लेवल 4 कंप्लीट करणार आहेत. इमिजिएटली आपण ॲडव्हान्स पण सुरू करू, म्हणजे तुम्हाला लगेच नेक्स्ट वीकमध्ये लेवल 4 ची तुमची फायनल एक्झाम होईल, सबमिशन होईल. कारण मी कन्फ्युजन होतो की थोडासा आहे, लवकरच या महिन्याच्या एंडिंग किंवा या महिन्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेशन प्रोग्राम कसा करता येईल त्याच्याबद्दल लवकरच आपण रविवारी सोमवारी चर्चा करू त्याच्यावर. क्लिअर आहे? त्यानिमित्ताने पण आपली भेट कशी होईल प्रत्यक्ष, त्याच्यावर आपण लवकर विचार करू. आणि आत्ताचा टास्क आहे, आपण ज्या पद्धतीने कालचे कॅल्क्युलेशन तुमच्या मदतीने सोडवले होते, मी कॅल्क्युलेशन एक्सप्लेन केलं होतं. मला वाटतं पुन्हा परत करायची गरज नाही. सो प्लीज सर्वांना परत विनंती करतो की अबॅकस टूल आता सर्वांकडे असतील. अबॅकस टूल घ्या. डाव्या हातामध्ये अबॅकस टूल बद्दल मी काल जेवढं मला शक्य होतं तेवढं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला डिसिप्लिन एक्सप्लेन केली होती. तुम्ही छान पद्धतीने ती समजून घेतली होती आणि आता आपल्याला अबॅकस टूलवर करायचंय. तर प्लीज नंदाताई पहिले मला तुम्ही दिसतायत. नंदाताई माईक ऑन करा आणि पहिलं कॅल्क्युलेशन तुम्ही मला समजून सांगा. जस्ट मिनिट काहीतरी हो माझी सर. स्क्रीनच बंद पडली होती. ओके. नंदाताई सांगा पहिलं 6 कॅल्क्युलेशन प्लीज. सर्व ताई नंदाताईंना फॉलो कराल प्लीज. प्लीज. रेकॉर्डिंग ऑन आहे ना 69. आपली? रेकॉर्डिंग ऑन आहे ना? कोणी सांगेल का मला? हो रेकॉर्डिंग हो ऑन आहे ना? हो हा. नंदाताई सांगा प्लीज. हो सर. 69. ओके. 60 is direct available on tens rod pinch. हम्म. 9 direct available on unit rod pinch. ओके. Then 15. 10 available on direct available on tens rod. 15. 5 is not available. Then use formula, in-house formula, नेक्स्ट next हाऊस house फॉर्म. formula, next house formula minus 5 plus 10. व्हेरी गुड. आन्सर पण सांगत चला काही ताईंना, म्हणजे त्या तुमच्याला Okay, मॅच होतील. answer 84. व्हेरी गुड. 84. 84. ओके. Next 55. Again 50 is not available. ऑन Then टेन्स use रॉड. tens rod using next house formula. 5 minus 50 yani 5 on tens rod minus next house formula using 100 rod असं minus असं 50 असं बोला plus ताई. 100 minus -5 आहे बघा, ऐका का असं बोला. okay -5 minus प्लस 10. 5 10 on प्लस 10. 100 rod ऐका ना, plus -5 5 प्लस 10. सो plus -5 10 ऑन okay टेन्स रॉड आणि rod प्लस 10 ऑन 10 on 100 रॉड. 100 rod 100 रॉड. okay ओके. वंडरफुल. नेक्स्ट. then 5 direct available on unit rod व्हेरी गुड. 55. The व्हेरी गुड. answer is 103 and 9 39. ओके. Next 32. 33 is not available. Then in-house formula minus 30 plus 50. नाही, -2 प्लस 5 आहे. मायनस Okay. -20 प्लस 50. Minus 20 plus 50. And 2 is not available ऑन on टेन्स unit रॉड. rod. ऑन युनिट रॉड. व्हेरी गुड. On unit rod. Then minus 8 plus 10. व्हेरी गुड. Then the answer is 117. 1. व्हेरी गुड. Last 18. 10 is direct available on tens rod. It is available on direct available on unit rod. सो आन्सर इज The answer, final answer is 189. 180. 180. 89. 9. सो वंडरफुल. एक नंबर. छान. क्लिअर आहे सरांना? समजलं? खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही ताई. खूप सुंदर एक्सप्लेन. अनिता सोनवणे ताई तुमचा सेकंड तुम्ही मला दिसतायत. नंतर हो सर. संगीता महाजन ताई. ओके. 92. 90 is available on tens rod
and 2 is direct available in unit rod. ओके. 74, 70 is not available in tens rod. So 30 minus and 100 available, 100 in, sorry sir. नाही, काही काळजी नका करू. थांबा थांबा थांबा, मी थोडंसं सरांना करेक्शन करून देतो. प्लीज इकडे लक्ष द्या. 92 छान सांगताय तुम्ही ताई, अनिता ताई, नो डाऊट. 92 इज डायरेक्ट अवेलेबल. 90 म्हणजे खूप डिटेलिंग करण्यापेक्षा 92 इज डायरेक्ट अवेलेबल. +74 +70 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. पहिले फॉर्म्युला बोलत जा, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. मग हो सर. +70चा फॉर्म्युला काय? नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला -30 minus +100 30 plus 100. किंवा -3 +10. जर तुम्ही -3 आणि +10 बोललात तर मात्र -3 ऑन टेन्स रॉड आणि +10 ऑन हंड्रेड्स रॉड. एवढं मात्र क्लिअर करा. सो पहिल्यापासून सांगा प्लीज. छान सांगताय तुम्ही. ओके. हो सर. हम्म. 92 is direct available. Then 74, 3 minus is the, use the next house formula. 30 minus 3 minus 10 rods and 1 plus 100 rods, and नाही, थांबा 4 थांबा is थांबा not थांबा थांबा available थांबा in थांबा. unit rods. अनिता ताई, परत सांगतो मी तुम्हाला, काही कन्फ्युजन नका करू. बोलण्यामध्ये बाकीच्यांचं पण कन्फ्युजन वाढेल. परत एकदा सांगतो, जर तुम्हाला 70 करायचं आहे ना, तर क्लिअर करा. +3 सॉरी -3 +10 3 किंवा -30 +100 असं काहीतरी एक स्पष्ट बोला. आणि मग जे बोलतायत ना त्याप्रमाणे जा. -3 ऑन टेन्स रॉड. मग आता +1 नाही बोललेले तुम्ही, +10 बोललेले आहेत, हे लक्षात राहू द्या. -3 +10 आणि मग +10 ऑन हंड्रेड्स रॉड. असं क्लिअर करतोय, बाकी काही नाही. कारण तुमच्या निमित्ताने सर्वांची प्रॅक्टिस होते असं समजा. पण परत करा हा प्लीज. 92 नंतर परत सांगा. हो सर. आणि साधं मराठीत पण बोलल्या तरी 92 चालेल बरं का. काही इंग्लिशमध्येच बोललं पाहिजे असं काही नाही. आपल्या बोली भाषेत बोलला, आयराणीत बोलल्या तरी चालेल. ज्याला समजायचं त्याला समजेल, बाकीच्या ताई आपल्या आपल्या पद्धतीने नाही समजा. सर, बाकीच्यांना हा प्रॉब्लेम होईल. नाही नाही, बोला 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 बोला. -3 plus 10 on 100 rod, and 4 is not available in units rod. So use in-house formula. -1 plus 5. व्हेरी गुड. बरोबर सर. हो ताई, बरोबर. नेक्स्ट 68. Next 68. 68 is not available in फक्त tens rod. फक्त 60 बद्दलच बोला आता. 68 बद्दल नका बोलू, 60 बद्दलच बोला. 60 नंतर is 60 not available in tens rod. So यूज कॉम्बिनेशन फॉर्म्युला. combination formula. मग +60 Combination formula. +60 is equal to -40 minus +100. 40 हा, plus. मग -40 आपोआप करून घेतील ताई लोक. -40 +100 केलं तुम्ही. Plus. केलं तुम्ही स्वतः. हो. हा, आता हो. पुढचा काय? 8 बद्दल सांगा. देर इज Eight. ऑल्सो कॉम्बिनेशन फॉर्म्युला. Yes सांगा sir. मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला 8चा. -2 plus 10. व्हेरी गुड. -2 कसा करायचा ते पण सांगा. -2 in-house formula. 5 मधनं -2 मग कसा करायचा ते plus सांग. 3 हा, बोला बोला. plus 3 and 10. 1 is add 10 rod. नाही ताई, +3 -5 हा झाला -2 साठी. Plus 3. हो. प्लीज 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 थोडंसं अजून आपल्याला क्लॅरिटीकडे जायचं सरांना, पण होऊ द्या. मी तुमच्यापेक्षा एकदम डल स्टुडंट होतो असं काही नाही की मी खूप आता हुशारी करतोय. पण अजून आपल्याला स्वतःला ना मिरर इमेज मध्ये घेऊन जायचं, आपल्याला स्वतःला व्हिडिओमध्ये घेऊन जायचंय. नो प्रॉब्लेम. तुम्ही 68 कम्प्लीट केलाय. -2
+10. +10 केला का? चला सांगा आन्सर काय आलं सांगा. 224. 224 येईल का? 234. आणि तो +10 कोण करेल 8 साठीचा? हा 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 असं नाही, तुम्हाला क्लिअरिटी करायची आहे. हा चला नेक्स्ट 40. चला 46 सांगा मला. 46. हम्म 40 is not available, so -10 plus 50. व्हेरी गुड. 6 is not available, so -4 plus 10. व्हेरी गुड. +82. 82. 80 is not available, so -20 plus 100. व्हेरी गुड. And 2 is direct available, so 2 is unit rods. आन्सर इज Answer is 362. वंडरफुल. क्लिअर आहे सरांना? कोणाला काय डाऊट आहे? कोणाला काही वेगळा आन्सर आलाय असं काही आहे का? प्लीज प्लीज एनीवन रिप्लाय. 362.